शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आता कुठे मंत्रिमंडळ हे महाराष्ट्राच्या पचनी पडताना दिसते। तोच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक नवीन ट्विस्ट आलाय आणि तो ट्विस्ट म्हणजे पवारांची मंत्रिमंडळातील एंट्री आणि शिंदे गटाची नाराजी। पवारांच्या मंत्रिमंडळातील एंट्रीने शिंदे गट नाराज असून शिंदे आणि त्यांच्या आमदारांची गळचिपी होत असल्याचंही बोललं जाते। या राजकीय भूकंपामुळे शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या अपेक्षांवर मंत्रिपदांवर विरजण पडल्याचीही चर्चा होतीये आणि ही गळचिपी होण्यामागची काही ठोस कारणं सांगितली जात आहेत। तर हीच ठोस कारणं कोणकोणती ते आपण थोडक्यात पाहूयात। पहिलं कारण म्हणजे पक्षनिष्ठता आणि नीतिमत्ता। मागच्या वर्षी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेतून बंड करून हिंदुत्ववादी सरकार स्थापन केल्याचं ठामपणे सांगितलं होतं। बाळासाहेब ठाकरे असते तर ते राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत कधीही गेले नसते या वाक्याचा आधार घेत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि हीच या बंडातील नैतिकता होती असंही शिंदेंकडून सांगण्यात आलं। इतकंच नाही तर महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना अजितदादा हे दादागिरी करायचे आणि शिवसेनेच्या आमदारांना वेळेवर निधी द्यायचे नाहीत अशीही कारणं शिवसेनेच्या आमदारांनी दिली होती। मात्र आता अजित पवारांनीच सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीये। त्यामुळे शिंदे गटातील आमदारांना अजित पवारांच्या मांडीला मांडी लावूनच काम करावं लागणार आहे। त्यामुळे ठाकरे गट आता असंही म्हणू शकतं की जर का राष्ट्रवादी सोबतच जायचं होतं तर बंडच का केलं? मग यावर एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार काय उत्तर देणार असाही प्रश्न समोर येतोय। आता दुसरं कारण म्हणजे शिंदे गटाच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? शिंदे फडणवीस सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार हा मागच्या वर्षी झाला। मात्र रखडलेला दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार हा धक्कादायकरित्या झाला आणि राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। आता राष्ट्रवादी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेच्या आमदारांना संधी मिळेल का आणि मिळाली तर किती जणांना मिळू शकते आणि मित्र पक्षांना संधी मिळणार का असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत। आता नियमानुसार मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ही विधानसभेच्या एकूण सदस्यांपैकी 15% अधिक नसावी अशी तरतूद आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 सदस्य आहेत, म्हणजेच मंत्रिमंडळात 43 इतकेच मंत्री असावेत। सध्या राज्यात एकूण 29 मंत्री आहेत, त्यात शिवसेनेचे 10, भाजपचे 10 आणि राष्ट्रवादीचे 9 मंत्री आहेत। तर आता मंत्रिमंडळातील 14 जागा रिकाम्या आहेत। आता अजित पवारांनी सरकारला पाठिंबा दर्शवल्यानंतर त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांना संधीही द्यावीच लागेल। त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांना नाराज न करता सत्तेत समान वाटा द्यावा लागेल। म्हणून शिवसेनेतील आमदारांना मंत्रिपदाला मुकावं लागू शकतं आणि महत्वाच्या खात्यांवर पाणी सुद्धा सोडावं लागू शकतं। आता तिसरं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना तिकीट मिळवण्याचं आव्हान आहे। अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर शिंदे फडणवीस आणि पवार सरकारमधील एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे शिवसेनेतील 13 आमदार आणि 5 खासदार हे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत करून निवडून आलेले आहेत। त्यामुळे आता पुढच्या निवडणुकीत ती जागा शिवसेनेकडे जाणार की राष्ट्रवादी फुटीरांकडे असे एक ना अनेक प्रश्न उभे राहत आहेत। एवढ्या सगळ्यांमधून तिकीट मिळाल्यानंतर आता सहानुभूतीचा मुद्दा पुढे येतोय। वर्षभराचा कालावधी लोटल्यानंतर ठाकरेंच्या बाजूने असलेली सहानुभूती आटल्याचं चित्र आहे। मात्र आता अजित पवार यांच्या बंडाने पुन्हा एकदा या जखमेवरची खपली निघून जात असून महाविकास आघाडीकडे ठाकरे आणि पवार या दोघांच्याही बाजूने सहानुभूतीची लाट आहे। आता चौथं आणि महत्वाचं कारण म्हणजे अजित पवारांच्या रूपात भाजपला मिळालेला नवा मित्र पक्ष। काही दिवसांपूर्वी खासदार गजानन कीर्तीकर यांनी दावा केला होता की या गटातील आमदारांना भाजपकडून सापत्न वागणूक दिली जाते। तसंच कल्याण डोंबिवली मधील खासदारकीच्या जागेसाठी झालेला शिंदेच्या शिवसेनेतील आणि भाजपमधील सुप्त संघर्ष आपल्या सगळ्यांसमोर आहे। लोकप्रियतेच्या बाबतीत छापण्यात आलेल्या जाहिराती याही मुद्द्यांवरून शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष चव्हाट्यावर आला होता। याशिवाय जर का एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलं तर भाजपचे 105, राष्ट्रवादीचे 45 आणि 10 ते 15 अपक्ष आमदार यांची बेरीज करून भाजप हे शिंदेशिवाय 145 ही मॅजिक फिगर गाठू शकतं। आता याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।
तसंच लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका।